आरोपी असलेले निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। आज या प्रकरणामध्ये निकाल येणार आहे। 2008च्या मालेगाव स्फोटांचा आज निकाल आहे। तब्बल 17 वर्षांनंतर हा निकाल लागतो आणि संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा सिंग ठाकूर, प्रसाद पुरोहित यांच्यासह 7 आरोपींचा आज फैसला होणार आहे। स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते। विशेष एनआयए कोर्ट आज या स्फोटांच्या खटल्याचा निर्णय देणार आहे आणि याच अनुषंगाने याच निर्णयाच्यासाठी मालेगाव स्फोटातील आरोपी असलेले निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेत। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, सध्या काय अपडेट आहे? साधारण किती वेळामध्ये या निकालाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि अजून कोणी तिथे दाखल झालंय का? पूर्वी आता अगदी काही तासामध्ये हा संपूर्ण निकाल येणार आहे। 17 वर्ष ज्या निकालाची अपेक्षा होती तो आता काही तासातच येणार आहे। 7 आरोपी आहेत। साध्वी प्रज्ञा सिंग, प्रसाद पुरोहित यासह अजून 5 आरोपी आहेत आणि आपण बघितलं की आताच काही वेळापूर्वी जे निवृत्त मेजर होते ते इथे आलेले आहेत। मात्र मीडिया बघून ते इथून गेलेले आहेत। सकाळी 11 वाजता कोर्टाने या सुनावणीचा निर्णय जो आहे तो पहिल्याच नंबरवरती ठेवलेला आहे। जसं कोर्ट सुरू होईल तसं या निकालाचं वाचन जे आहे ते सुरू केलं जाईल। यावेळेला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित जे होते ते आणि त्यांच्यासह इतर जे 5ही आरोपी आहेत, मग समीर कुलकर्णी असतील, हे सगळे आरोपी आज इकडे कोर्टामध्ये उपस्थित असतील। गेल्या जवळपास 17 वर्षापासून या निकालाची संपूर्ण देश वाट बघतोय की नेमकं मालेगाव प्रकरणामध्ये काय होतं। अनेक चढउतार या संपूर्ण केसने बघितले, 2 तपास यंत्रणा बघितल्या, अनेक जे तपास अधिकारी होते ते बदलले, जे जजेस होते एनआयए कोर्टाचे ते देखील बदलले आणि त्यानंतर आपण बघितलं की 2018 मध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप निश्चिती करण्यात आले आणि त्यानंतर जवळपास 7 वर्ष हा खटला चालला। 19 एप्रिलला जो खटला होता त्याचा खटला संपूर्ण झाला आणि त्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवलेला होता आणि आज अखेर सकाळी 11 वाजता कोर्ट आपला फैसला सुनावणार आणि काय नेमका कोर्ट फैसला सुनावतो त्याकडे केवळ राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष असेल। पूर्वी अगदी खरं आहे आणि आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे। आम्ही वेळोवेळी अपडेट घेत राहू। धन्यवाद आपल्या माहितीबद्दल। यानंतर आणखीन काही 9 सेकंदातले अपडेट्स बघूयात।